चाळीसगाव तालुक्यातील भवाडी या गावाला संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरला आहे। भाऊ, रस्त्यावर तुम्ही का उतरले? इथं आपल्या भिल्ल समाजाची मुलगी महाजन समाजाच्या मुलाला आम्हाला न माहिती 1,80,000 विक्री करण्यात आलेली होती। आमच्या मुलांनी काल त्या लग्नावर धाड टाकून ते लग्न रंगेहात पकडलंय। त्याचे हे सगळं चाळीसगाव पोलीस स्टेशन पवार साहेबांकडे हे दाखल केलेलं होतं आम्ही, परंतु त्या मुलीचं वय 17 वर्ष होतं म्हणून त्याच्यावर कोणावरच गुन्हे दाखल झालेले नाही। पण असं आमच्या समाजात परत घडू नये त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरते। आता जे एजंटमार्फत ती मुलगी विकली गेली होती त्या एजंटवर आम्हाला गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत। तर आपण बघताय पूर्ण आदिवासी समाज हा मेवणबारे पोलीस स्टेशन इथे प्रवीण दात्रे साहेब यांच्याकडे जाणार आहे आणि आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी पूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। जय आदिवासी। त्या ज्यांनी मुलगी विकली त्या मुलीच्या वडिलाचे नाव काय? दादा भाऊ लालचंद भिल। आणि ज्यांच्याकडे विकली त्यांचे नाव? आबा महाजन। हो। आणि ज्यांनी ती मुली विकली ते एजंटांचे नाव काय? आम्ही दादा ते बिजलाबाई सुरेश भिल यांना विचारणा केली सर्व समाजा मिळून, तर त्यांनी आमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे। मी त्या बाईनं सुरेश हिम्मत पाटील राहणार बहाळ व ती स्वतः असे 1,80,000 रुपये घेऊन त्या पोरीचा परस्पर व्यवहार केलेला आहे। त्याच्यापैकी त्याच्या भाऊबंदकीतल्या कोणालाच माहिती नसून हे प्रकरण त्यांनी परस्पर मिटवायचा प्रयत्न केला, परंतु समाजाने तिथे धाड टाकून ते लग्न उद्ध्वस्त केलं आणि ते पवार साहेबांकडे गुन्हा दाखल केलेला आहे। मग या एजंटावर काय केलं पाहिजे भाऊ? आता रीतसर डिपार्टमेंटने तसं कारवाई केली पाहिजे अशी समाजाची मागणी। तू ऐकू शकतो का त्याची पोरगी? बरं, धन्यवाद।